नमस्ते. जसं की आपण बघितलं, कुठल्याही गोष्टीची एक सिस्टीम असते आणि ती सिस्टीम समजून घेतली की मग पुढच्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात. एवढं सिस्टीम करायचं कारण पण एकच आहे, ते म्हणजे वेळेवर या गोष्टी कळल्या तर पुढे काही गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोप्या जातात. जसं विमानातच आपण वजन, स्पीड आणि रनवे लेंथ ह्या तिघांचं कॅल्क्युलेशन पायलटला लागतं. अगदी तसंच आहे. आपण एक सिस्टीम समजून घेतली तर आपल्याला काही गोष्टींचा अंदाज आधीच वेळेवर येतो. जसं की कन्सल्टंटचं काम वेगळं आहे, नर्सचं काम वेगळं आहे, वॉर्ड बॉयचं काम वेगळं आहे आणि प्रत्येकाला त्यांचे कामं ठरवून दिले आहे. ती एक सिस्टीम आहे. रेस्पिरेटरी सिस्टीमचं काम वेगळं असतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम वेगळं असतं, पण त्या एकत्र मिळून काम करतातच ना. तर ही काय झाली, ही सिस्टीम झाली. तर ही सिस्टीम एकदा समजली ना की काही गोष्टी माणसाला इझी होतात. अगदी तसंच आहे. तुम्ही 12 तास 48 तास जेवढं जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये द्याल, तुम्हाला वाटतं की मी तेवढं जास्त शिकेल, पण तसं नाही आहे. तुमची परसेप्शन लेवल, परसिव्ह करण्याची जी क्षमता आहे ती किती आहे, कशी आहे, त्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या क्वालिटीचा डॉक्टर बनताय. त्यामुळे परसेप्शन लेवल खूप जास्त मॅटर करत आहे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा. आणि एकदा सिस्टीम समजून घेतली की त्यानुसार आपण डिसिजन घ्यायला पण आपल्याला खूप मदत होते. आता ही परसेप्शन लेवल काय आहे, तर ही परसेप्शन लेवल जी आहे, परसिव्ह करण्याची जी क्षमता, ती आपण वाढवू शकतो. मग ती कशी वाढते, तर नॉलेजने. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही नॉलेज घेणार, जेवढं वाचाल, तेवढी तुमची परसिव्ह करण्याची जी क्षमता आहे ती वाढत जाणार. फॉर एक्झाम्पल, एखादी प्रेग्नंट लेडी, तिचं पोट दुखतंय आणि तुम्ही डायक्लोफिनॅक दिलं, तर ते चालणार आहे का? अर्थातच ते नाही चालणार, अजिबातच नाही चालणार. तसं आपण विचारही करू शकत नाही, जोक्स अपार्ट. परंतु याआधी सुद्धा डायक्लोफिनॅक काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे चेंजेस आहे त्याची थेअरी माहीत असणं गरजेचं आहे. ह्या दोन गोष्टी माहिती असतील तर देईल का कोणी प्रेग्नंट लेडीला डायक्लोफिनॅक? कोणी नाही देणार. कोणी विचार सुद्धा करणार नाही त्याचा पेन किलर म्हणून. सिच्युएशन कोणती आहे, कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठला डिसिजन घ्यायचा आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी एक सिस्टीम आहे. म्हणून पहिले थेरी पार्ट कव्हर केला जातो आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकलकडे माणूस जातो. आता वॉर्ड बॉयचं जे काम आहे ते काम दुसरं कोणी करू शकेल का? नाही, कारण त्याला तेच ट्रेनिंग दिलं आहे आणि तो तेच काम करू शकतो. अगदी तसंच आहे. जे कन्सल्टंट आहेत त्यांचं काम आरएमओ करू शकेल का? नाही करू शकणार, कारण त्यांना तसं ट्रेनिंग दिलंय. आरएमओला ते ट्रेनिंग नाहीये आणि खूप हॉस्पिटल्समध्ये तर आरएमओच हॉस्पिटल सांभाळतात. ही वस्तुस्थिती आहे.